एक मिनिट. दूध बाटली आहे का? शांत थांबला असं नाही थांबलं. ते काय बाटलीवरचे होते काय प्राणी संग्रहालयातले काय? डोळा उघडला पाहिजे. तोंड नको धरू, तोंड सोड. नको त्रास देऊ, थांब. त्याला तर नको त्रास देऊ, नको हात नको लाव त्याला. विशाल, त्याला एंटरटेन करू नका अजिबात. आपण आत्ता रायरेश्वर पठारा येथील माळवाडी या वाडीवरती आहोत आणि आज आपण सुरेश वाघमारे यांच्या घरात आलेलो आहोत. इथे एक अजब अशी पण पुणे जिल्ह्यात दुसऱ्यांदा घडलेली घटना आहे की गवा आणि म्हशीच्या संक्रमणातून जन्माला आलेलं हे रेडकू आहे. आणि हे रेडकू जवळजवळ 80 ते 85% जरी म्हणलं तर हे गवा या फॅमिलीशी मेळ खातं आहे. आपण जर पाहिलं तर त्याचे पाय, खूर, शेपूट आणि पाठीच्या वरची लाईन, डोक्यावरचा जो चांद आहे आणि त्याचं तोंड आणि डोळे हे जर पाहिलं तर पूर्णपणे गव्यासारखंच आहे. आणि जर आपण त्याची हाईट, त्याचं वजन हे जर निश्चित करायचं आणि तो गवा आहे हे सिद्ध जर करायचं असेल तर त्याच्या आधीच 15 दिवस आधी जन्माला आलेलं हे रेडकू आहे, जे आपल्या साध्या म्हशीचंच आहे. आणि ह्याच्यामध्ये 15 दिवसाचं अंतर आहे. हे साधारणपणे 1 महिन्यापूर्वीचं रेडकू आहे. आणि त्याच्या शेजारीच जे आपल्याला काळं दिसते रेडकू, हे रेडकू जवळजवळ 1.5 महिन्याचं आहे. पण त्या 1.5 महिन्याच्या रेडकापेक्षा हे रेडकू जवळजवळ 3 ते 4 महिने असल्या एवढी याची साईज आहे. आणि ह्याचे पाय आणि ह्याचे जे मसल्स पाहिले आपण तर पूर्णपणे हे गव्यावर गेलेत. तर आज आपल्याबरोबर याच गोष्टीची शहानिशा करण्यासाठी आपल्या फॉरेस्ट वन विभागाचे, भोर वन विभागातील इंगवले सर आणि भोई सर हे दोघे आपल्याबरोबर इथे पाहणी करण्यासाठी आलेले आहेत. तर सर, आपण काय सांगाल की ही पुणे जिल्ह्यातली दुसरी घटना आहे. असं सेम सूसमध्ये झालेलं आहे. सूसमध्ये सेम अशीच एक घटना घडलेली आहे. तर ही आपल्या भोर तालुक्यातली पहिलीच घटना म्हणावी लागेल. तालुक्यात पहिल्यांदाच असं घडलेलं आहे. तर आपलं याच्याबद्दल काय मत आहे? हे तर बऱ्यापैकी हे गव्हाशी पॅरलर आहे. त्याची जी ठेवण आहे शरीराची ही गव्यासारखी दिसत आहे. याचा चांद आहे किंवा हे जे त्याची बॉडी आहे इथं पॅरलर आहे. याचा आपण याच्या आईचा आणि याचा रक्त आपण काढून थोडंसं त्याचं ॲनालिसिस करण्यासाठी आपण करू की बाबा हे किती पर्सेंटेज आहे की गव्याचंच संक्रमण आहे की कशाचं आहे. आता आपण भविष्यात त्याच्यावरती थोडासा रिसर्च किंवा अभ्यास करू आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली याचा पुढील निर्णय घेण्यात येईल. अच्छा, यासाठी आपण काही वैद्यकीय जे वन्यजीव वैद्यकीय जे असतात त्यांची मदत आपण घेणार आहोत का याच्यामध्ये? निश्चितच त्यांची घेतल्याशिवाय तर आपल्याला हे अनालिसिस होणार नाही ना, हे की गव्याचंच आहे किंवा कोणत्या दुसऱ्या कसं झालं. हे गव्याचंच असणार आहे असं प्राथमिक अंदाज तर तसं दिसून येत आहे. त्यामुळे ह्याची आपण वैद्यकीय तपासणी करून डॉक्टरांचा सल्ला घेऊन वरिष्ठांची सल्ला मसलत करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई करण्यात येईल. आणि आज जर सिद्ध झालं की बाबा हे गव्याचंच ब्रीड आहे किंवा त्याच्या संक्रमणातून झालेलं हे रेडकू आहे, तर पुढची आपली उपाययोजना काय असेल की असं परत घडू नये? कारण की हा जो भाग आहे हा पूर्णपणे जंगलाशी निगडीत आहे आणि ह्याला जवळचं जंगल म्हणजे महाबळेश्वर, वासोटा हे जंगल ह्याला लागून असल्यामुळे इथे वारंवार ह्या घटना होण्याची शक्यता आहे. इथे फक्त गवाच नाही तर मला वाटतं बिबट्या, अस्वल, कोल्हे, रानकुत्रे या सगळ्यांचाच इथे वावर आहे. तर ह्या वावरासंदर्भात आणि याच्यापासून भविष्यात होणारे जे धोके आहेत याच्यापासून वाचण्यासाठी आपलं वन विभाग काही उपाययोजना करणार आहे का? निश्चितच आपण हे अशा भविष्यात घटना घडू नये म्हणून आपण एक अवेअरनेस प्रोग्राम की जे शेतकरी आहेत त्यांच्या वाड्या वस्तीवरती जाऊन आमचे कर्मचारी किंवा आम्ही स्वतः जाऊन त्यांच्यात एक अवेअरनेस प्रोग्राम घेऊ की बाबा की आपण ज्या गाई म्हशी सोडतो ते जेणे की आता हे जसं की गव्याच्या संपर्कात आल्यामुळे हा प्रकार घडलेला आहे, ते जेणेकरून भविष्यात असं होऊ नये किंवा थोडंसं काळजी घेण्याबाबत आपण त्यांना पुढील मार्गदर्शन करू.
आणि याच्याबाबत म्हणाल तर मग हे जर सिद्ध झालं की बुवा हे बऱ्यापैकी गव्याचंच आहे, तर याचा भविष्यात जे पशुधन मालक आहे त्यांना याचा भविष्यात त्रास होणार आहे आणि हे परत यापासून दुसरी उत्पत्ती होऊ नये यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई करण्यात येईल. ओके. आणि आपण आता ह्या रेडकाचे मालक म्हणूयात आमचे सुरेश भाऊ वाघमारे. हा एवढा दुर्गम भाग आहे, याची प्रचिती सुरेश भाऊंनी मला वाटतं मागच्या 15 दिवसातच दिली होती. यांच्या स्वतःच्या सासूबाई आजारी होत्या, यांना पाटकोळीवरती घेऊन जवळजवळ 5 किलोमीटरचा प्रवास रस्त्यापर्यंत केलेला आहे. आणि या अशा दुर्गम भागात अशी घटना घडलेली आहे. तर सुरेश भाऊ, आपल्याला काय वाटतं की आपल्याला वन विभागाने कुठल्या प्रकारची मदत याच्यामध्ये करावी आणि भविष्यात अशा घटना घडू नये? कारण की आपल्याकडे आपल्या जनावरं जी म्हशी आहेत, आपल्या जी आपली गुरं आहेत आणि गवे हे एकत्रित चरतात. तर याच्यावरती तुम्ही काय योजना केल्यात का, की गावकीतर्फे आपण काही वाडीतर्फे काही असं ठरवलं की ज्या भागात गवे असतात त्या भागात आपल्या म्हशी नेऊ नये किंवा असं काही ठराव आपण गावातर्फे केलेला आहे का? कारण काय माहिती का, आम्ही गव्यांच्या ज्या ठिकाणी जातात म्हशी त्या ठिकाणी गवे जातात तिकडं म्हशी आमच्या म्हणजे कंपल्सरी तिकडेच असतात अशा म्हणजे चरण्यासाठी किंवा ह्याच्यासाठी. आम्हाला दुसरीकडे न्यायला मार्ग नाही आहे ना, आणि ते आम्ही म्हशी नेल्यानंतर ना त्या गवे आमच्या म्हशीत चरायला येतात. त्यामुळे काय त्यांना आपण हाकलून पण लावता येत नाही आणि हाकलायला गेलं की भीती वाटते त्यांना. त्यामुळे ते म्हशींच्या ह्याच्यामध्ये त्यांचं संपर्क वगैरे चांगला आहे आणि म्हशी आणि गवे हे एकत्र चरतात. अच्छा, मग यांच्यामध्ये आपले घरगुती जे रेडे आहेत आणि गवे यांच्यामध्ये कधी अशी भांडणं लागलेली आहेत का, किंवा यांची कधी टक्कर झाली आहे का, आपापसात चकमकी? म्हशी आणि गव्यातून काय भांडण वगैरे होत नाही. म्हैस नाही, पण आपल्याकडे जर रेडा असेल तर आणि गवा रेड्यामध्ये गौरेड्यामध्ये याच्यामध्ये कधी काही असा झालंय का कधी असं? नाही, म्हणजे आमच्या देशात तर नाही. मग तो म्हशी बाहेर असल्यानंतर मग त्यात मध्ये झालेलं असलं तर काही सांगता येत नाही. अच्छा, सामन्यात तर नाही. आज आपल्याकडे वन विभागाचे लोक आलेत, त्यांच्याकडे आपली काय मागणी असेल भविष्यात? आपलं काही असं जसं धानवलीला पुनर्वसित करण्याचं जे योजना आहे तसे आपल्या माळवाडीला काही पुनर्वसित करण्याची योजना केलेली आहे का सरकारने आपल्याला? कारण की आपल्या इथे जी माळवाडी आहे, ह्या माळवाडीमध्ये आपले म्हणजे आमचे जे पूर्वीपासून लोक आहेत त्यांच्या नावावरती इथं जमीन नाहीचे. कारण काय आम्ही पूर्वीपासूनच इथे आमचे म्हणजे लोक कशी एकदम साधी सिंपल लोक आणि आमचे गावातले रायरेश्वरची लोक त्यांनी म्हणजे कसे त्यांनी जमिनी वगैरे नावावरती करून घेतल्या. पण आमची लोक अशी साधी सिंपल असल्यामुळे आणि आमचं हे माळवाडी हे कुणाला माहीतच नव्हतं. हे म्हणजे कुठंच नाही प्रसिद्ध. म्हणजे इथल्या लोकांना काहीच नाही माहीत नाही की जमीन कशी नावं करायची, काय कसं. इथली जमीन म्हणजे कुठली आजपर्यंत नावावरती नाही आमच्या. आता याच्यासाठी काय तुम्ही मागणी केली का तुमच्या जमिनीसाठी? हा, म्हणजे आमची अशी मागणी फॉरेस्ट खात्याकडे की ही जी आम्ही वावरतोय जमीन ही आम्हाला त्यांनी द्यावी. अशा कुठल्या प्रकारे तुम्ही आज किंवा काही केलेले आहेत का? नाही, मग आम्ही म्हणजे आमच्या पूर्वीच्या लोकांनी म्हणजे पहिले जे माझ्या वडिलांनी वगैरे काय असे प्रयत्न केलेले आहेत पण ते काय झालेले नाही आहेत. करतो बोलायचे तर झालेले नाही. मग आता याच्या पुढे तुम्ही काय करणार आहात का मागणीसाठी? मागणीसाठी आम्ही प्रयत्न तर करतोय आणि करणार आहे अजूनही. अच्छा, म्हणजे तुम्हाला समजा पुनर्वसित जर करायचं झालं तर तुमची तयारी आहे का? आमची इथून खाली चांगली जागा जर तुम्हाला मिळाली तर तुम्ही तिथे जाल का? जाईल की. कारण काय माहिती का, जाऊ पण शकतो. कसं आमचं इच्छा आहे की आम्हाला हे इथे आम्हाला म्हणजे वातावरण सुरक्षित झालेलं, बरोबर, आम्हाला इथं निरोगी वातावरण आहे. निरोगी वातावरण आणि आम्हाला इथं सगळं सुरक्षित आहे आम्ही असं आम्हाला वाटतं. त्यामुळे आम्हाला इथं नाही, आज गव्याचं झालेलं आहे आणि मी ऐकलं की आपल्या इथले जे कोणी दानवले म्हणून कोणतरी आहेत त्यांच्यावर गव्यांनी पण काहीतरी हल्ला केला होता, त्यात ते जखमी पण झाले होते. तर असंच काही आता आपल्याकडे अस्वलांचा पण वावर कधी कधी असतो, बिबट्यांचा असतो. तर कधी असा प्रसंग आलाय का की बिबट्या आणि तुमच्यात कधी अशी समोरासमोर झाली ना, समोरासमोर म्हणजे अशी नजर झाली किंवा त्यांनी अचानक हल्ला करायचा प्रयत्न कधी केलाय का? नाही, हल्ला करण्याचा नाही प्रयत्न केलेला, पण समोरासमोर आल्यानंतर ना तो आपल्याला घाबरतो ना आपण त्याला घाबरतो. त्यामुळे आपल्याला एकदम भीती वाटते. आता जसं हे जे गव्याचं आज रेडकू झालंय संक्रमणातनं, तर हे पूर्णपणे, कारण की कसं होतं काही लोकांचं म्हणणं असं आहे की हे एक तर पूर्णपणे गव्याचंच आहे किंवा मग त्या लोकांनी समजा एखादा गव्याची जी मादी असते तर ती मादी कुठेतरी प्रजनन झाली त्याचं रेडकू उचलून आणलेलं आहे असं लोकांचं म्हणणं आहे. तर याच्याबद्दल तुमचं काय? हे तुमच्याच म्हशीचं आहे? हे आमच्या म्हशीचंच आहे. जे आम्हाला पहिल्यांदा झालं तेव्हा आम्हाला कळालं की हे काहीतरी वेगळंच दिसतंय. अच्छा, हे पहिलं वेत आहे का कितवं वेत आहे? पहिलंच वेतच आहे. पहिलंच वेतच आहे. पण ते आम्ही पण सांगू शकत नाही की हे गव्याचंच आहे का काही, तसं आम्हाला पण माहिती नाही. पण शेम गव्याचं जे दिसतंय ना ते गव्यासारखंच दिसतंय. अच्छा, हां, कारण की आमच्या म्हशीला झालेली घ्यायची त्यामुळं
काय सांगू शकत नाही.